चला तर आज आपण नॉर्मल रबरपासून स्क्रंचीज कशा पद्धतीने शिवायची ते पाहूया। तर इथे मी कपडा घेतलेला आहे, 32 इंच उंच आहे, म्हणजे सिंगल फोल्ड करून 16 इंच उंची घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे ती इथे 5.5 इंच घेतलेली आहे। त्यानंतर ज्या साईडला ओपन बाजू आहे त्या साईडला आपल्याला ते दोन्ही बाजू आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत। इथे मी दोनही कडा एकमेकांवरती ठेवून शिवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर या कापडाचा इथे आपला गोल रेडी झाला। त्यानंतर ते कापड अशा पद्धतीने ओपन करायचं आणि शिलाईची बाजू जी आहे ती मध्ये येणार अशा पद्धतीने ठेवून एकत्र करून ते कापड त्याच्या आतल्या साईडला रबर घालून घ्यायचा। त्यानंतर आतली जी बाजू आहे इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याप्रमाणे अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि ती आतमध्ये ठेवायची आणि बाहेरच्या ज्या दोन कडा आहेत त्या एकमेकांवरती ठेवून अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि जिथे आपल्याला वाटेल की कापड संपलेलं आहे तिथे आपल्याला हे पूर्ण कापड जे आहे ते आतल्या साईडला जे राहिलेलं आहे ते खेचून आपल्याला संपूर्ण शेवटपर्यंत अगदी शिलाई देऊन घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने इथे शिलाई जी आहे ती देऊन घेत आहे। इथे मी संपूर्ण राऊंडला शिलाई जी आहे ती देऊन घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता थोडंसं कापड इथे शिल्लक राहिलेलं आहे। तर जिथे आपली शिलाई संपते तिथे थोडासा 1 इंच एवढा भाग जो आहे तो ओपन ठेवायचा आहे। तुम्हाला आपोआप कळून जाईल की कुठे आपल्याला इथे थांबायचं आहे। तर इथे मी 1 इंच एवढा शिलाईचा भाग ठेवलेला आहे, कारण त्याच्यातून आपल्याला आतलं कापड जे आहे ते अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी इथे थोडासा भाग जो आहे तो शिवायचा ठेवला होता, त्याच्यामधून आपल्याला कापड जे आहे ते आतल्या साईडला जी चांगली बाजू आहे ती ओढून घ्यायची आहे आणि याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। इथे मी संपूर्ण स्क्रंची जी आहे ती ओपन करून घेतलेली आहे आणि जिथे आपली शिलाई द्यायची राहिली होती त्याला आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित करून इथे बाहेरच्या साईडला शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे मी व्यवस्थित शिलाई जी आहे ती देऊन घेतलेली आहे आपल्या ओपन बाजूला। आपली स्क्रंची इथे व्यवस्थित सुंदर अशी रेडी झालेली आहे। तुम्ही पाहू शकता किती मोठी आणि सुंदर अशी स्क्रंची जी आहे ती दिसत आहे। तुम्हाला जर लहान स्क्रंची हवी असेल तर तुम्ही कापडाची रुंदी जी आहे ती 4 इंचापर्यंत किंवा 3-3.5 इंचापर्यंत इथे घेऊ शकता।